श्री स्वामी समर्थ. नमः सिद्धम. जे माझ्यावर झालं ते तुमच्यावरही होतंय का? ऑफिसमध्ये अपमान, त्रास, अन्याय होतोय. तुमच्यावरही असंच होतंय का की तुम्ही रोज ऑफिसला जाता, कामसुद्धा प्रामाणिकपणे करता, पण तरीही एक अशी व्यक्ती असेल जी तुम्हाला सतत कमी लेखत असेल, तुमच्या मागे तुमचे गाऱ्हाणे करत असेल, तुमचं प्रमोशन थांबवत असेल, तुमचे जे कार्य पुढे तुम्हाला वाढू देत असतील त्याच्यामध्ये विघ्न आणत असेल, तुमच्यावरही असं होत असेल ना, तर नक्कीच हा व्हिडिओ पहा तुम्ही. कारण की माझ्यावरही हे होत होतं. मला ऑफिसमध्ये खूप मानसिक त्रास व्हायचा, खूप कष्ट व्हायचे, पण नोकरी आहे ती करावी लागते आणि हेच माझ्यावरही होतं. आणि सगळ्यात वाईट जे व्हायचं ना, की आपण काहीच चुकीचं केलं नाही आहे, काहीच चूक नाही केली, तरी आपल्याला सगळा त्रास सहन करावा लागतो. आणि याकरता आपण स्वामींना काही सांगू शकतो आणि स्वामींचे काही उपाय आपण करू शकतो. जर आपल्या जीवनामध्ये सुद्धा असा त्रास असेल, कारण की मी केला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो अन्याय सहन करतो पण चुकीच्या मार्गाने जात नाही, त्याच्या मागे मी स्वतः उभा असतो. आणि खरंच आहे, स्वामी जे म्हणतात ते करतात. म्हणून आज आपण असा उपाय पाहणार आहोत, ज्याच्या कारणाने ऑफिसमधील काही शत्रू असेल, त्रास असेल, कटकट असेल, अपमान असेल, तो शांतपणे दूर होतो आणि कोणाचं वाईट न करता. आपल्या मनाची इच्छा असते की कोणाचं वाईटसुद्धा न हो आणि आपलं काम पूर्ण होऊन जाईल. तर नक्की स्वामींनी काय सांगितलं आपण ऐका आणि हा स्वामींचा गुप्त संदेश नक्कीच तुम्हाला काही ना काही मदत करून जाईल, जर तुमच्या जीवनामधून हे सगळं घटत असेल तर. पहिला उपाय जो मी केला आहे, हा उपाय आपण सुद्धा करू शकता. काही नाही करायचंय. जेव्हा आपण ऑफिसमध्ये जाण्याकरता निघू, तेव्हा 11 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः आदेश स्वामी समर्थ हे 11 वेळा म्हणायचं आहे. आणि जायच्या वेळेस नुसतं एवढं सांगायचं आहे की स्वामी, आज माझ्यावर अन्याय होऊ देऊ नका. माझं सत्य तुमच्याच हातामध्ये आहे. एवढं सांगून आपल्याला स्वामी चरणी नमस्कार करून बाहेर निघून जायचंय. पहा, धीरे धीरे जेव्हा तुम्ही हे कराल, तुमच्यामध्ये बदल दिसायला लागेल. दुसरा उपाय जो आहे, तो उपाय आपण गुरुवारपासून सुरू करू शकता. आपल्याला 3 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, स्वामींसमोर तुपाचा दिवा लावून. त्यानंतर स्वामींना शांतपणे सांगायचं आहे, स्वामी, माझ्या विरोधात असलेली नकारात्मक शक्ती तुमच्या चरणी सोपवून राहिलो आहे, तुमच्या चरणी समर्पित करून राहिलो आहे. जे मनामध्ये असेल ते बोलायचं आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थची एक माळ करून आपल्याला स्वामी चरणी अर्पित करायची आहे आणि म्हणायचं आहे, माझ्याबरोबर चला, मला माहीत आहे माझा दिवस चांगला जाईल. हा दुसरा उपाय आपण नक्कीच करा. पहा, आपल्या जीवनामध्ये बदल दिसायला लागेल. स्वामी समर्थांचा तिसरा उपाय हा लेखणी उपाय आहे, ज्यामुळे तुमचं काम अडत आहे त्या व्यक्तीचे नाव म्हणजे त्याचा पहिला अक्षर आपल्याला कागदावर लिहायचा आहे. तो कागद मोडून आपल्याला स्वामींच्या फोटोखाली ठेवायचा आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे, स्वामी, माझ्या कामात अडथळा नको, न्याय तुमच्यावर सोपवून राहिलो आहे. तर हे कार्यसुद्धा, हा उपाय आपण करू शकता आपल्या कार्यस्थळीवरती. हा उपाय करून पहा, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नक्की स्वामी आशीर्वाद मिळेल. स्वामी समर्थांचा चौथा उपाय, न बोलता संरक्षण. ऑफिस जाताना पाणी पिण्याआधी मनात म्हणायचं आहे, स्वामी, आज माझ्या शब्दांपेक्षा तुमचं संरक्षण पुढे असू दे आणि ते पाणी प्या. फायदा काय होईल? विनाकारण वाद होणार नाही, बोलण्यावर नियंत्रण राहिले आणि समोरचा व्यक्ती आक्रमक होणार नाही तुमच्यावरती. हा उपाय सुद्धा आपण करू शकता, त्याने की आपल्या जे ऑफिसमध्ये आहे ते आपल्याला आपल्याबरोबर कार्य करायकरता तयार होऊन जातील. हा पण एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. पाचवा उपाय आहे स्वामींचा, थोडीशी हळद
एका छोट्या पिशवीत ठेवायचे आहे. आठवड्यातनं एकदा हातात घेऊन म्हणायचं आहे, स्वामी माझ्या कार्यस्थळी पवित्रता ठेवा. फायदा काय होईल? जे तुमच्या लोक जळतात ते लोक तुमच्याहून दूर राहतील आणि तुमच्या कामामध्ये स्थिरता येईल. म्हणून ही कामाच्या टेबलासाठी एक शांत ऊर्जा उपाय आहे. हा उपाय सुद्धा आपण छोटासा करू शकता ऑफिस करता, ज्याने की आपल्या जीवनामध्ये कटकटी दूर होतील. 6वा उपाय आहे गुरुवारचा न्याय संकल्प. खूप परिणामकारक उपाय. गुरुवारी सकाळी स्वामींचा फोटो पाहून 1 मिनिट डोळे बंद करायचे आहे आणि म्हणायचं आहे, स्वामी माझ्यावर होणारा अन्याय तुमच्या न्यायात रूपांतरित करा. हा उपाय आपण जो आपला बॉस असेल या कोणी आपला वरिष्ठ असेल मॅनेजमेंटसाठी हा उपाय खूप जास्त प्रभावकारी आहे. जर आपण हा उपाय केला तर आपल्या जीवनामध्ये जर आपले वरिष्ठ अधिकारी असतील तर ते शांत होऊन जातील. हा उपाय पण आपण करून पाहू शकता. 7वा उपाय खूप लोकांनी केलाय आणि त्यांच्या ऑफिसमध्ये वातावरण बदललं आहे. काही नाही, हातामध्ये मीठ घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे, स्वामी माझ्यावर आलेली नकारात्मक ऊर्जा या मिठात घ्या. फक्त एवढं म्हणायचं आहे आणि हे मीठ जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. हे पुष्कळ लोकांनी केलं, मी नाही केलंय, पण पुष्कळ लोकांवर याचा ऑफिसमध्ये प्रभाव झालाय आणि त्यांचं कार्यस्थळी त्यांचा सन्मान झाला आहे. आपण हा प्रयोग सुद्धा हा उपाय सुद्धा करू शकता. स्वामी समर्थांनी एक मोठा उपाय अजून सांगितला आहे जो आपल्या जीवनाकरता खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. ऑफिसमध्येच येणारा मन शांती उपाय. आपण ऑफिसमध्ये राहतो त्याकरता हे करू शकतात. कोणी त्रास दिल्यावर लगेच त्याचं उत्तर द्यायचं नाही. मनात फक्त 3 वेळा म्हणायचं आहे, मी स्वामींच्या संरक्षणात आहे. ह्याचा फायदा जो आहे खूप छान होईल. चुकूनही चुकीचं बोलणं होणार नाही कोणाशी आणि पुढे तुमचीच बाजू मजबूत होईल. जर तुम्ही कोणाला उत्तर दिलं नाही तर तुमची बाजू नक्कीच मजबूत होईल. म्हणून स्वामींनी हे सांगितलंय, जर कोणी आपल्याजवळ बोलायला लावलं, रागामध्ये कोणी आपल्याशी बोलत असेल तर त्याला आपण प्रत्युत्तर नाही द्यायचं आहे. स्वामी समर्थांचा कठोर इशारा आहे, जो न्याय मागतो पण मनात द्वेष ठेवतो त्याला उशीर होतो. म्हणून हे उपाय करताना आपल्याला मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष ठेवायचा नाहीये आणि कोणाकरता आपल्याला वाईट चिंतायचं नाहीये आणि कोणाचं वाईट हो हे मनामध्ये तर बिलकुल नाही आणायचं आहे. जर तुम्ही हे नाही आणलं तर ऑफिसमधील शत्रू बिलकुल शांत होऊन जातील. तुमची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाईल. मनाला स्थैर्य आणि संरक्षण मिळून जाईल. फक्त मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जो संयम ठेवतो त्याच्या मागे मी उभा राहतो. म्हणून आपल्याला जर हे उपाय आवडले असतील तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपण हे उपाय करून पहा. या उपायांनी नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जो तुमचा ऑफिसमध्ये अपमान होतोय, कटकट होत आहे, प्रमोशन थांबलेलं आहे, तर या सगळ्या उपायांनी कोणताही उपाय केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये स्थिरता येईल, मन स्थिर होईल, धैर्य येईल आणि आपल्याला पुढे वाढायचा मार्ग नक्कीच मिळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठी येत नाही, चुकल्यास क्षमा करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.